मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या आता पार्थला म्हणते, हे बघ, हे तांदळाचं ताट आहे, यामध्ये तुला तुझ्या बायकोचं नाव लिहायचंय. आता पार्थला असं सांगितल्यानंतर पार्थ लगेच काव्याकडे न पाहता नंदिनीकडे पाहत असतो. तर जीवालाही धक्काच बसतो आणि तो आपल्या दादाकडे म्हणजे पार्थकडे पाहत असतो. त्याला आता काहीच सुचत नसतं, कारण काव्या आणि पार्थ हे एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर नंदिनी सुद्धा सारखी पार्थकडे पाहत असते. पार्थला नंदिनी बरोबर घालवलेले सर्व क्षण आठवू लागतात. त्याला पुढे असं आठवत असतं की मी नंदिनीला म्हणालो होतो की मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि एका गोष्टीचं कौतुक आणि आनंद सुद्धा वाटतं की तुम्ही माझी बायको होणार आहात. त्यानंतर पार्थने नंदिनीला सांगितलेलं असतं, कॉलेजमध्ये असताना एक कथा मी वाचली होती की एखादी अनोळखी व्यक्ती जेव्हा चौथ्यांदा आपल्याला भेटते ना, ती व्यक्ती आयुष्यभराची जोडीदार होते. तर आता नंदिनीचं ते लाजणं, तिचं ते हसणं आणि तिचं बोलणं सारखं सारखं पार्थला आठवत असतं आणि तो तिच्या स्वप्नांमध्ये अगदी रंगून जातो. पार्थला नंदिनीशिवाय दुसरं काही सुचत नसतं. तो तिच्या स्वप्नांमध्ये अगदी हरवूनच गेलेला असतो. त्याला सर्व पूर्वीच्या त्या गोष्टी आठवू लागतात आणि मग नंतर तो त्या तांदळावर लगेच नंदिनीचंच नाव लिहितो. तो लगेच आता नंदिनीचं नाव त्या तांदळावर लिहितो. आता नंदिनीचं नाव लिहिल्यानंतर सर्वजण पाहतात की पार्थने तर नंदिनीचं नाव त्या तांदळावर लिहिलंय. म्हणून आता वसू मंजू या दोघीही गालातच हसतात, कारण पार्थची झालेली फजितीच ही फक्त त्यांना बघायची असते. त्यानंतर आता वसू म्हणते, अरे पार्थ, तू काय नाव लिहिलंस? नंदिनी नाव लिहिलं का? तेव्हा नंदिनी आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे आता पाहतच राहतात. तर जीवा आणि काव्यासुद्धा आता एकमेकांकडे पाहत असतात. तर आता रम्याला इकडे समजतं की पार्थच्या मनात अजूनही फक्त आणि फक्त नंदिनीच आहे. एका क्षणी होईना तिला खूप कसं तरी होऊ लागतं. मग आता विक्रम, मानिनी सुद्धा ते नाव पाहतात. त्याचबरोबर नंदिनी, जीवा, काव्या हे सगळेजण ते नाव पाहतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो. त्यानंतर आता पार्थ हा पुन्हा एकदा जीवाकडे पाहतो. जीवा सुद्धा आता एक शब्द देखील काही बोलत नाही. मग नंतर वसू म्हणते, पार्थ, अरे बाळा, तू विसरलास का? तुझं लग्न आता नंदिनी बरोबर नाही तर काव्या बरोबर झालंय. तेव्हा नंदिनीला सुद्धा आता खूपच वाईट वाटतं आणि ती पार्थकडे नंतर पाहत नाही. तर मंजू आता खिदी खिदी हसू लागते. मग आता रम्या लगेच टोमणा मारून म्हणते, आई, अगं असू दे ना, सवय मोडायला तसाही वेळ लागतो. मग ती लगेच स्वतः पुढे जाते आणि त्या तांदळावर नंदिनीचं नाव जे पार्थने लिहिलेलं असतं ते नावच असं खोडून टाकते. पण पार्थचं हे सगळं काही स्वप्नच असतं, त्याचा भास असतो. तो त्या स्वप्नातून आता बाहेर पडतो, कारण वसू त्याला म्हणते, अरे पार्थ, एवढा कसला विचार करतोस बाळा? अरे लिही की नाव. तरीही आता पार्थ ऐकत नाही. तो पार्थसारखा नंदिनीकडे पाहतो. नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे सारखे पाहत असतात. त्याच वेळी मात्र आता पार्थलाच ते खूप ऑकवर्ड होतं आणि मग तो लगेच उठतो, म्हणतो की बास झालं आत्या, असं म्हणून तो जोरात ओरडतो आणि मग लगेच नंदिनीकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता तो लगेच म्हणतो, जेवढं झालं ना तेवढं बस झालं. तेव्हा वसू म्हणते, अरे पण हे करायला नको का? मग आता असं म्हटल्याबरोबरच त्याला खूप राग येतो आणि तो लगेच तेथून निघून जातो. त्यानंतर आता वसू म्हणते, काव्या, अगं पाहिलं का तुझा नवरा कसा चिडून निघून गेला ते? त्यावेळी काव्याच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते, कारण सारखी सारखीच वसू असं म्हणत असते की तुझा नवरा, तुझा नवरा. मग आता काव्याला ते नकोसं होतं. तेव्हा ती आता रागातच म्हणते की बस झाला हा तमाशा आता, असं म्हणून आता ती लगेच तेथून निघून जाते. तेव्हा मात्र नंदिनी आता काव्याकडे पाहतच राहते. तर आता मानिनी आणि विक्रम एकमेकांकडे पाहत असतात. सर्वजण तेथे असणारे टेन्शनमध्ये असतात. वसू, रम्या आणि मंजू या फक्त गंमत पाहत असतात आणि मुद्दामच या चौघांनाही चितवत असतात. काही वेळानंतर आता वसू लगेच म्हणते की जीवा, अरे एक काम कर, तू तरी लिही ना आता तुझ्या बायकोचं नाव त्या तांदळावर. तेव्हा जीवाला सुद्धा प्रचंड राग येतो. मग आता जीवा हा रागातच ताडकन तेथून निघून जातो. त्याच वेळी, अरे
हे काय चाललंय यांचं, असं म्हणून वसू आता उगी ही पण बोलू लागते. त्यानंतर नंदिनी पण तेथून उठते आणि तिलाही खूप टेन्शन येतं की इथे चाललंय तरी काय. तिला माहीत असतं की काव्य सुद्धा खूप चिडली आहे, कारण तिचं तिचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं हे नंदिनीला समजत असतं. म्हणून नंदिनीला काव्याची सुद्धा खूप काळजी वाटते. तर दुसरीकडे आरुषी ही तिच्या वडिलांवर खूपच चिडलेली असते. ती धनंजयला सारखी सारखी म्हणत असते की तुमच्यामुळेच हे सगळं झालं, माझ्या दोन्हीही बहिणींना तुमच्यामुळे आज भोगावं लागतंय. मग आता त्यानंतर धनंजय म्हणतो, हळूहळू सर्व परिस्थिती ही आटोक्यात येईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. विक्रम आणि मानिनी हेही चांगल्या प्रकारे माझ्या मुलींचा सांभाळ करतील आणि ती मुलंसुद्धा खूप चांगली आहेत. त्याचबरोबर काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी या दोघीही बहिणी एकत्र सुखाने नांदतील आणि एकमेकींना समजून सुद्धा घेतील. पण आरुषीला आता काही समजून घ्यायचंच नसतं, तेव्हा ती आता ताडकन तेथून निघून जाते. मग त्यानंतर आता शारदा बिचारी खूप रडू लागते, तिलाही तिच्या लेकींची काळजी वाटत असते. मग आता धनंजय म्हणतो, हे बघ शारदा, सगळं काही अगदी ठीक होईल. तेव्हा शारदा म्हणते, मला माहीत नाही, पण माझं ना डोकंच काम करत नाही आहे. आपण फक्त म्हणतोय त्या सगळं सांभाळून घेतील आणि निभावून नेतील, परंतु तसं नाही झालं तर मग काय करायचं. शेवटी आपण त्यांच्यावर हे लग्न लादलं हेच खरं आहे. मग आता धनंजय म्हणतो, शारदा, आपण तेच तेच बोलणं सारखं सारखं थांबवूयात. उलट आपण प्रार्थना करूयात की या लग्नातला गुंता लवकरात लवकर सोडवावा आणि आपल्या दोन्हीही मुलींनी आपापला संसार अगदी छान करावा. तेव्हा शारदा अजूनच टेन्शनमध्ये येते की धनंजय एवढं कॅज्युअली कसं बोलू शकतो. मग आता धनंजय स्वतःच म्हणतो, हे बघ अगं, मी ही जबाबदारी टाळतोय असं तू समजू नकोस. अगं, जे आहे ते आहे आणि जितक्या लवकर त्या दोघीही ते स्वीकारतील ना, तितकं त्या दोघींसाठी ते चांगलं आहे. मग आता तरीही शारदाला टेन्शनच आलेलं असतं की दोन्ही लेकींचं कसं होणार, त्या त्यांच्या संसारामध्ये खुश राहतील का. तर दुसरीकडे मंजू ही आता मानिनीकडे येते आणि म्हणते, वहिनी वहिनी, अगं त्या वसुताईला काही कळतं की नाही. अगं, आता आपल्याला माहीत आहे ना दोन्हीही मुलींचं लग्न कशा परिस्थितीमध्ये झालं आहे, तरीही आपलं रीतीभातींबद्दल सारखं बोलणं ठीक आहे का, त्यांच्यावर सारखं ओरडणं ठीक आहे का, सांग बरं. त्यानंतर आता मानिनी काहीच न ऐकता तेथून निघालेली असते. मग आता मंजू म्हणते, काव्यसुद्धा काही कमी नाही. अगं, नुसती तिखट मिरची आहे, तिखट मिरची. अगं, तिच्यामुळे ना एखाद्या दिवशी आपल्याला ना जोराचा ठसका लागेल. तेव्हा मानिनी म्हणते, असं काही होणार नाही. बरं, मी काय म्हणते ताई, तुम्ही जरा काव्याशी बोलून घ्या, पण जरा शांतपणे बोला, चालेल ना. मग आता मंजू म्हणते, हो चालेल. त्यानंतर आता मानिनी म्हणते, तुम्ही काव्याला जाऊन सांगा की तिची आणि नंदिनीची सोय ही श्रेया आणि पिहू या दोघींच्या रूममध्ये केली आहे. मग आता त्या दोघीही कुठे झोपणार, मग कुठे राहणार, असं आता मंजू जोरातच विचारते. तेव्हा मानिनी शांतपणे म्हणते, अहो तुमच्या रूममध्ये राहू द्या. त्याचवेळी किती दिवस, असं मंजू पुन्हा एकदा ओरडते. त्याचवेळी आता मानिनी म्हणते, अहो आजच्या दिवस. तुम्हाला माहीत आहे ना, सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय दोन्हीही जोडप्यांना असं एकत्र राहता येणार नाही म्हणून. तेव्हा मंजू म्हणते, ठीक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सत्यनारायणाची पूजा तरी कशी होणार, हाच प्रश्न मलाही पडला होता, कारण ना तयारी आहे ना मुहूर्त आहे. त्यावेळी मानिनी म्हणते, होईल, सगळं नीट होईल, तुम्ही त्या गोष्टीची अजिबात काळजी करू नका. तुम्ही एक काम करा, फक्त काव्याशी बोलून घ्या, ते फक्त जरा नीट. तेव्हा मंजू म्हणते, हो चालेल ना, असं म्हणून मानिनी आता तेथून जाते. आता मानिनी तेथून जाते तर मंजूच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. इकडे काव्या ही खूप वैतागलेली असते. ती आता लगेच त्या मुंडवळ्या काढते आणि फेकून देते. तेव्हा मंजू आता तेथे येते, तिच्या खांद्यावर हात ठेवते. त्याचवेळी आता काव्याला खूप टेन्शन येतं. मग ती डोक्यालाच हात लावते. तेव्हा मंजू आता मुद्दामच तिला विचारते, काय गं, अशी खाली का बसलीस, कारण नव्या नवरीने असं तोंड पाडून बसणं ठीक वाटत नाही. बिचारी काय अवस्था झाली आहे मी समजू शकते. तेव्हा काव्या जोरातच ओरडते, काय समजू शकताय तुम्ही, तुमचं लग्न सुद्धा असलं जबरदस्ती लावून दिलं आहे का यांनी. त्यावेळी मंजू आता म्हणते, बाई गो, आमचं का लग्न जबरदस्तीने लावून देतील, कारण आमचं तर लव्ह मॅरेज होतं.
मी काय म्हणते काव्या, कारण तू हे लग्न ॲक्सेप्ट कर. म्हणजे कसं ना, सगळं काही अगदी सोपं होऊन जाईल. तेव्हा काव्याला अजूनच राग येतो. ती ताडकन उठते आणि विचारते, मी तुम्हाला तुमचं सजेशन विचारले का? नाही ना, मग जरा गप्पच बसा. तुम्ही कशाला उगीच येऊन अशी बडबड करताय? आणि या घरामध्ये सगळ्यांना एकमेकांच्या आयुष्यात अशी नाक खुपसायची सवय आहे का? नुसतं आपलं ॲक्सेप्ट कर, ॲक्सेप्ट कर, ॲक्सेप्ट कर. मी हे लग्न मानत नाही, तुम्हाला शेवटचं सांगतीये. मग त्यानंतर तरीही मंजू आता बोलायची अजिबात थांबत नाही. तेव्हा ती आता विचारते, म्हणजे हे लग्न तू तर काय कधीच ॲक्सेप्ट करणार नाही का? कसं होणार आमच्या पार्थचं? असं म्हणून ती पुन्हा एकदा काव्याला टोमणा मारते. हे बघ काव्या, अगं आपल्या बायकांचं ना, असं म्हणून ती पुढे पुढे काहीतरी सांगणार असते. तेव्हा काव्या म्हणते, बस करा आता, सांगितलंय ना एकदा. अहो किती बोलताय, तीच माझ्या असं दुःखावर मीठ सोडू नका. आणि तुमचं झालं असेल तर तुम्ही जाता का प्लीज इथून? त्याच वेळी आता मंजू म्हणते की ए बाई, मला तुझ्याशी बोलायची काही हौस नाही आहे, समजलं? तुझी आणि नंदिनीची सोय, असं म्हणून ती सांगणार असते की श्रेया आणि त्याचबरोबर पिहूच्या रूममध्ये केली आहे. परंतु रागातच आता काव्या म्हणते गप्प बसा, असं म्हणून ती लगेच तेथून जाते. तर मंजू मात्र तिच्याकडे पाहून हसत असते. तर इकडे नंदिनी आता रूममध्ये आलेली असते. त्याच वेळी आता ती स्वतःला आरशात पाहते, परंतु तिला काहीही सुचत नसतं. कारण आता पार्थच्या डोळ्यात जो खरेपणा तिला दिसत असतो, त्याचबरोबर तिच्याबद्दलचं जे काही प्रेम दिसत असतं ते तिला सारखं सारखं आठवत असतं. कशा प्रकारे काव्याचं आणि पार्थचं लग्न झालं हे सुद्धा तिला आठवतं. त्याचबरोबर जेव्हा मानिनीने सांगितलं की जीवाचं आणि नंदिनीचं लग्न झालं, तेव्हा पार्थ किती पूर्णपणे कोलमडला होता. त्यांचं अजूनही माझ्यावर प्रेम तितकंच आहे, हे सुद्धा नंदिनीला आठवतं. त्याचवेळी तेथे आता रम्या येते आणि विचारते, अगं तू इथे आहेस का गं नंदिनी? मला तर वाटलं तू जीवाच्या रूममध्ये असशील. सॉरी हां, असं म्हणून ती म्हणते की सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय तुला तुझ्या नवऱ्याच्या रूममध्ये जाता येणार नाही ना. तेव्हा नंदिनीला मोठा धक्काच बसतो आणि ती रम्याकडे पाहतच राहते. तेव्हा नंदिनी आता दुसरीकडे पाहते. तिचं बोलणं ऐकायची तिची अजिबात इच्छा नसते. रम्या म्हणते की शेवटी तू लग्न करून इकडे देशमुखांच्या घरात आलीस, पण असं म्हणून आता ती नंदिनीला पुन्हा एकदा टोमणा मारणार असते आणि तिच्या जखमेवर चांगली मीठ चोळत असते. त्याचवेळी आता नंदिनी ही थोडीशी रागात तिच्याकडे पाहते. मग आता रम्या शांत होत म्हणते, पण हा पण ना खूप वाईट असतो हा नंदिनी. अगं हा पण आहे ना, ते अख्खं आपलं आयुष्यच बदलून टाकतात. अगं आपण ना खूप ठरवतो की आपला हा प्लॅन आहे किंवा या माणसाबरोबर आपलं आयुष्य हे अगदी सिक्युअर जाणार किंवा आपण याच्याबरोबर पूर्ण आयुष्य घालवणार, पण खरंच आपल्या हातात काहीच नसतं गं. नंदिनीचा हात हातात घेत ती तिला तिच्या हातावरची मेहंदी पाहायला सांगते आणि म्हणते, अगं पार्थचं जे विस्कटलेलं नाव होतं ना, तुझ्या मैत्रिणीने ते मेहंदीमधून अगदी व्यवस्थित करून दिलं होतं आणि आय विश हे बिघडलेलं लग्नसुद्धा आपण दुरुस्त करू शकलो असतो. तेव्हा मात्र आता नंदिनी खूपच रडू लागते आणि मग रम्या म्हणते की बघ ना, पण तुझ्या नावापुढे जीवाचं नाव लावावं लागते आणि हातावर पार्थचं नाव. जीवाविषयी सारखं सारखं बोलून रम्या तिला टोमणे मारत असते. तेव्हा रम्याला आता नंदिनीचे ते अश्रू पाहताना खूपच आनंद होत असतो आणि आनंदाच्या भरातच ती आता म्हणत असते आणि खूप काळजी असल्यासारखं नंदिनीला म्हणते की बघ ना, सावित्रीमाईंचं म्हणणं मला पटतंय अगं, कारण त्या म्हणाल्या होत्या ना की सोयरीक तर जुळेल, परंतु असं लग्न होणं खूप कठीण आहे. आणि सेम तसंच झालं. लग्न झालं, पण ते तुझं जीवाशी आणि तुझ्या बहिणीचं तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी म्हणजे पार्थ बरोबर. पण पार्थ तर तुझ्या नशिबातच नव्हता गं, असं म्हणून आता रम्या पुन्हा एकदा नंदिनीचं मन दुखवते. तेव्हा नंदिनीला पुन्हा एकदा तिच्या त्या लग्नाचे सर्व प्रसंग आठवू लागतात की कोणत्या परिस्थितीमध्ये मनस्थितीमध्ये माझं आणि जीवाचं लग्न झालं. तेव्हा आता नंदिनी बिचारी खूपच रडू लागते. आता रम्या म्हणते, मला ना खरंच खूप नंदिनी तुझ्याबद्दल वाईट वाटतंय, कारण आई म्हणाली ना मला, तुम्ही लग्न मंडपामध्ये पाऊल ठेवलं आणि पार्थने काय केलं तर काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तेवढ्यातच वसू आता रम्याला आवाज देते. रम्या म्हणते, हो आई आले, असं म्हणून नंदिनीला ती येते. हा नंदिनी. नंदिनी फक्त आपली मान हलवते. मग त्यानंतर रम्या लगेच तेथून जाते. त्यावेळी आता नंदिनीला
पार्थचं सतत बोलणं आठवत असतं. तो म्हणाला होता, प्रेमाचं काय, प्रेम होत राहील आणि लग्नानंतर होईलच की प्रेम, असं म्हणून त्याचं सततचं ते गोड बोलणं तिला आठवत असतं. त्यानंतर ती आता आरशासमोर जाते आणि आपल्या मुंडवळ्या काढून ठेवते. त्याचवेळी तिला आठवतं की कशाप्रकारे पार्थने काव्याच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घातलं जेव्हा जीवा आणि मी आलो तेव्हा. तेव्हा ती आता खूपच रडत असते. त्यावेळी आता तेथे पार्थ येतो आणि तिला इशारा करून म्हणतो की रडू नकोस. तेव्हा ती आता मागे पार्थकडे पाहते, परंतु आता पार्थच तेथे नसतो. कारण हा फक्त आणि फक्त तिचा भास असतो. ती बिचारी पार्थला आता इकडे तिकडे पाहते, परंतु पार्थ तेथे नसल्यामुळे नंदिनी अजूनच रडू लागते. तर आता दुसरीकडे आरुषी, शारदा आणि धनंजय हे तिघेही आता जेवायला बसलेले असतात. तेव्हा शारदा आता अजिबात जेवण करत नाही, ती नुसती आपली विचारातच असते. तेव्हा धनंजय म्हणतो की शारदा, अगं 2 घास खाऊन घे, नाहीतर उगीच चक्कर वगैरे येईल. मग आता ती म्हणते, काय करावं ना सुचत नाही. मला तर अगदी कसं तरी होते. मला माझ्या दोन्हीही मुलींचे चेहरे नुसते डोळ्यासमोर दिसत आहेत. माझी नंदिनी, माझी काव्या दोघीही जेवल्या असतील की नाही काय माहीत. त्यावेळी आता धनंजय म्हणतो, हे बघ, मला माहीत आहे त्या दोघीही अजून जेवल्या नसतील. कारण माझी काव्य आहे ना, ती रुसली असेल, चिडली असेल, सर्वांवर रागवली असेल. पण मला नंदिनीवर पूर्णपणे विश्वास आहे. कारण नंदिनी आहे ना, ती काव्याला 2 घास का होईना प्रेमाने जेवायला घालेनच, असं म्हणून आता त्याला नंदिनीवर पूर्णपणे विश्वास असतो. तर आपल्या बहिणी जेवल्या नसतील हा विचार करत आरूसुद्धा हातात असणारा घास खाली ठेवते. त्यानंतर शारदा म्हणते, राहून राहून ना मला काव्याची खूप काळजी वाटते. कारण आपली नंदिनी आहे ना, ती खरंच खूप समजूतदार आहे. ती सगळी सिच्युएशन अगदी शांतपणे हँडल करू शकते. परंतु काव्याचं तसं नाही आहे. ती मनात खरंच काही कधी ठेवत नाही आणि बोलून मोकळी होते. आणि त्यामुळे काय होतं तर कधीतरी असे गैरसमज होतात. आपण इथे समजून घेत होतो, परंतु हे वसुताई आहेत, त्याचबरोबर मंजुताई सुद्धा आहेत. आता काही वेडवाकडं तर होणार नाही ना याचीच भीती शारदाला वाटते. आणि आरुषीला सुद्धा आपल्या बहिणींचं खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर ती आता विचारते, तिला तेथे सर्वजण सांभाळून तर घेतील ना. मग आता धनंजय जरा टेन्शनमध्येच येतो. दुसरीकडे आता पार्थ आपल्या रूममध्ये बसलेला असतो. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असतो. तेवढ्यातच रम्या तेथे जाते. वेळी आता पार्थ तिच्याकडे पाहतो आणि मग नंतर दुर्लक्ष करतो. काही वेळानंतर आता रम्या म्हणते, पार्थ ऐक ना, अरे मी कधीही आजपर्यंत तुझ्या रूममध्ये अशी नॉक करून आले नाही, पण आता या क्षणी यावं लागलं कारण आता तुझं लग्न झालंय ना म्हणून. तेव्हा ती आता पटकन बोलते की कुठे आहे तुझी बायको नंदिनी. मग आता पार्थला खूपच राग येतो. त्याला समजतं ही मुद्दाम बोलतीये. मग आता जेव्हा तो खूपच रागात पाहतो तेव्हा मात्र काव्या आता म्हणते की सॉरी, हा म्हणजे मला काव्या असं बोलायचं होतं. आता पार्थला होणारा त्रास पाहून रम्याला खरंच आनंद झालेला असतो. पार्थला होणारा त्रास पाहून, त्याचबरोबर त्याच्या मनाची होणारी घालमेल पाहून रम्या तर अति खुश होते. कारण पार्थने तिला नाकारलेलं असतं फक्त नंदिनीसाठी, आणि नंदिनीबरोबर लग्न न होता काव्याबरोबर पार्थचं लग्न झाल्यामुळे रम्याचा आनंद अगदी द्विगुणित झालेला असतो. त्यानंतर ती आता पार्थला म्हणते, पार्थ अरे मी तुझी मनस्थिती समजू शकते. अरे तुझ्याबरोबर खरंच खूप वाईट झालं. कारण तू काय ठरवलं होतं आणि काय होऊन बसलं. अरे आई बाबा, मामा मामी आणि तू कुणाचाच विचार नाही केला त्या नंदिनीने. अरे तिने अक्षरशः सगळ्यांनाच लाज आणली. अरे इतक्या हँडसम आणि सॉलिड मुलाला सोडून लग्नातून कोण पळून जातं सांग ना मला पार्थ. अरे ती मूर्ख मुलगी नंदिनी पळून गेली, असं म्हणून आता रम्या नंदिनीविषयी खूपच वाईट साईड बोलू लागते. तेव्हा पार्थचा राग अनावर होतो. तेव्हा तो रम्याला खूपच रागात म्हणतो, नंदिनी, असं म्हणून तो आता तिच्याकडे बोट करून जेव्हा बोलतो तेव्हा रम्या घाबरते. मग जरा पार्थ शांत होतो आणि आपला हात खाली घेतो. त्यानंतर पार्थ आता तेथून गेल्यामुळे रम्या आता त्याच्यावर हसत असते. कारण नंदिनीच ही पार्थच्या मनात अजूनही आहे हे तिला समजलेलं असतं आणि म्हणूनच ती आता गालात हसते. तेव्हा मात्र आता रम्या ही खूपच खुश असते आणि म्हणते, अजूनही ही नंदिनी तुझ्या डोक्यातून गेली नाही ना पार्थ. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता ना तुला नंदिनी मिळणार ना काव्या मिळणार. कारण मीच तुझ्या मनाची राणी होणार आणि मीच तुझी बायको होणार.
आता रम्या पार्थ देशमुख, लवकरात लवकर माझं नाव असेल रम्या पार्थ देशमुख असं म्हणून पार्थ बरोबर लग्नाची पुन्हा एकदा ती स्वप्न पाहू लागते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या रडत असते तेव्हा रम्या पुन्हा तिच्या जखमेवर मीठ सोलण्यासाठी तेथे येते आणि विचारते, काय ग काव्या, तू तर करवली म्हणून त्या लग्नामध्ये गेली होतीस, परंतु करवलीची तुला अगदी नवरीच करून टाकलीस ग यांनी। तर इकडे नंदिनी खूप रडत असते आणि काव्याला सांगते की शेकडो ठिणग्या अंगावर पडत होत्या असं वाटत होतं अगं, जेव्हा लग्न मंडपामध्ये तुझं आणि पार्थचं लग्न होताना पाहिलं तेव्हा, आणि जेव्हा माझं लग्न जीवाशी झालं तेव्हा आता काव्य म्हणते, ताई तुला पण हे लग्न नको आहे ना, मग काढून टाकूयात हे मंगळसूत्र, हे नातं पण नको, हे मंगळसूत्र पण नको, हे लग्नसुद्धा नको। तेव्हा आता काव्य म्हणते ना, तेव्हा नंदिनीला मोठा धक्काच बसतो। तर रम्या हे सगळं बोलणं आता ऐकत असते। आता मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।